हॅलो, हाय, नमस्कार. मी पुष्पा किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवत आहोत बटाटा आणि पालक भाजी. बहुतेक वेळा आपण पालक भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवत असतो. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा. बटाट्यामध्ये पालक टाकून खूप छान अशी लागते. तर त्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. मी इथं घेतलेले आहे बटाटे 2-3. त्याची साल काढून असे मोठे काप करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 1 वाटी चिरलेला कांदा. त्यानंतर इथं 1 वाटी मी टोमॅटो देखील घेतलेला आहे. आणि त्यानंतर लसूण, आलं आणि 3 वाळलेल्या मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि पुढे आपण बघणार आहोत. मी इथे घेतलेले आहे पालक. स्वच्छ मी इथं पालक धुवून घेतलेला आहे. पालक आपण नंतर टाकणार आहोत कट करून. मी इथं एका बाजूला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि तेल टाकून घेऊया आपण. त्यात मी मोहरी देखील टाकलेली आहे. तेल तापल्यानंतर इथं मी जिरं देखील टाकलेलं आहे. आणि आपण आता चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित आपण आता कांदा परतवून घेऊया तेलामध्ये. आणि मिरच्या पण टाकून घेऊया. त्यानंतर मी मिक्सरमधून जाडभरड अशी आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर घरगुती मसाले घेतलेले आहे. हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि रंग येण्यासाठी मी लाल तिखट घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपण परतवून घेऊया तेलामध्ये. आणि सर्व साहित्य व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मी इथं टाकलेलं आहे टोमॅटो. व्यवस्थित परतवून घेऊया. आणि मी इथं वरती येऊन बटाटे देखील टाकून घेतलेले आहेत. छानपैकी मिक्स करून घेऊया आपण. आणि आता इथं चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे. आता आपण इथं 70% शिजवायचे आहे बटाटे, पूर्ण शिजवायचे नाहीत. आणि बटाटे शिजेपर्यंत आपण इथं पालक देखील कट करून घेऊया. छानपैकी असं कट करून घेऊया आपण. तोपर्यंत आपण भाजी बघूया व्यवस्थित अशी शिजले की नाही. आता मिक्स करून घेऊया. आपल्याला इथं पूर्ण बटाटे शिजवायचेच नाहीत. चिरलेला पालक आपण आता वरतीहून टाकून घेऊया. पॅनच्या अगदी काठोकाठ भाजी भरल्यामुळं मला इथे मिक्स करायला जमत नव्हतं. आपण आता इथं झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. आणि बघू शकता इथं भाजी किती गच्च भरलेली होती आणि थोडी शिजत आली की ती आपोआपच अशी कोमेजली गेली. आता आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण इथे बटाटा व्यवस्थित असा शिजला की नाही चेक करून बघूया. थोडी अजून बटाट्याची इथे कसर बाकीच होती शिजण्याची, म्हणून मी 1-2 मिनिट अजून झाकण ठेवलं. आणि व्यवस्थित आपली भाजी ही तयार आहे. बटाटा आणि पालक. आपली भाजी ही पूर्णपणे तयार आहे. तर चला आता आपण एका प्लेटमध्ये भाजी काढून घेणार आहोत. इथं आपली भाजी ही तयार आहे बटाट्याची आणि पालक. बघू शकता छान अशी चमचमीत दिसत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला देखील विसरू नका. तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.